रे भावा सफर मस्ती आणि आठवणीया. शेडमध्ये आलं तर आपण आज चिकन करतोय. त्याच्यामध्ये पण चिकन ग्रेव्ही करणार आहे. घरी बनवून आणलं ना. हा घरी बनवलेला आहे. आता मस्तपैकी भाजून घेऊया. पहिली उकळी फुटले काढवाला की मग चिकन टाकतो. ताजी ताजी कोथिंबीर. तर मित्रांनो बैलगाडा शर्यत बघून मी आता आलो इथे. काय बोलतात त्याला जागेला? शेड शेडमध्ये आलं. तर आज शिरमानी काहीतरी नियोजन केलं आहे. त्याला विचारू आपण काय केलं आहे. काय केलं आहे? तर आपण आज चिकन करतोय. बार्बेक्यू चिकन. त्यासोबत आपला ग्रेव्ही चिकन आहे. ग्रेव्हीसोबत आपल्या 2-3 भाकरी असतील आणि जिरा राईस आपला. सगळे आता धुतोय. हां. बार्बेक्यू करायसाठी. तर त्यांनी मी तिकडे होतो तेव्हा त्यांनी सर्व सामग्री वगैरे आणली आहे. ते थोडंफार काय काय केलं आहे. तर आता आपण बघूया प्रोसेस कशी होते ती. तर बार्बेक्यूसाठी आपलं चिकन हे मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर मस्तपैकी मॅरिनेट झालं होतं. आणि या सळ्या आहेत. तर सळ्यांमध्ये आपल्याला एक एक करून लावायचे होते. आणि एका साईडला बार्बेक्यू पण रेडी करत होतो. आणि हे चिकनचे पीस एक एक करून त्या सळीमध्ये आम्ही टाकत होतो. तर शिरमा हा एकटाच करत नव्हता. तर त्यानंतर कॅमेरा ठेवून मी त्याला पण हेल्प केली. चिकन तर कोळशावर ठेवलं होतं. पण त्याला लावायचं तो बटर आणि ब्रश नव्हता आमच्याकडे. तर शिरमाने एक आयडिया केली. हत्ती घास त्याची एक कांडी काढून त्याला ठेचलं आणि त्याला एक ब्रशसारखं एक बनवलं आणि त्याच्याने हा अमूल बटर त्या चिकनला लावत होता. तर बार्बेक्यू एवढे टेस्टी झालं होतं की ते करता करताच आम्ही संपवून टाकलो होतं तेव्हाच. हे काय लावतोय? आता आपण राख आणि माती लावतोय वली करून, जेणेकरून तो काळा पडणार नाही. त्यात काय बनवणार आपण? त्याच्यामध्ये आपण चिकन ग्रेव्ही करणार आहे. आपलं बार्बेक्यू इकडे चालू आहे. काही प्रकारे आपण दुसऱ्या ह्याच्यावर आपण ग्रेव्ही करूया. ती ग्रेव्ही बनवतोय ना. ही ग्रेव्ही बनवतोय. सध्या आपण तेल आणि बटर टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये खडा मसाला आहे. जरा खडा मसाला भाजला की आपण कांदा भाजून घेऊ. एक मसाला आपल्याकडे तुरं टाकूया. पुढचं कार्यक्रम करू. मस्त गाय पण आहे. कांदा थोडा फक्त भाजून घ्यायचा ना. थोडंसं लालसर होईपर्यंत. आपला कांदा हे येऊन झाला आहे ना. आता आपला कांदा झाला आहे. रेड ब्राऊन झाला आहे, हे बघू शकता. आता आपण या टाकूया मसाला जो आपण घरी बनवला आहे. हा आले लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे आणि टोमॅटोची. ते पण टाकूया. घरी बनवून आणलं ना. हा घरी बनवलेला आहे. आता हा मस्तपैकी भाजून घेऊया. जसा भाजला ना की ऑटोमॅटिक हा तेल सोडेल. समजा काय रेडी आहे. मग आपण चिकन टाकूया. आता हे काय मसाला टाकणार ना याच्यात. मसाले आहेत. ही आपली हळद आहे, धना पावडर,
चिकन मसाला आणि घरची चटणी आपली काळी चटणी. मिक्स करणार होता. थोडंसं पाणी घालू का मिक्स लागणार नाही. मसाला भाजला आपला. मसाल्यासोबत आपण चिकन टाकतो, चिकन भाजून घेतो, शिजवून घेतो आणि मग पाणी टाकून आपण त्याला कालवून बनवतो. माझी जरा पद्धत वेगळी आहे. मी पहिला मसाला भाजतो, त्याची थोडी ग्रेव्ही करतो, पहिली उकळी फुटले कालवणाला की मग ते चिकन टाकतो. कारण की चिकन आपलं ऑलरेडी 3 तास मुरलेलं आहे, बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे, मॅरिनेट पण केलं आहे, सगळं केलेलं आहे. त्यामुळे ते पहिलं टाकत नाही आपण. हे काय शिजायला पटकन शिजतं, छोटे पीस आहेत, लगेच काही शिजून येतो. बटाटा ऑलरेडी शिजला आहे, बटाटा टाकायचा एंडिंगला. चिकन टाकलं की चिकनच्या उरलेल्या मसाल्यामध्ये बटाटा करायचा मॅरिनेट, मग तो टाकायचा, मग तो रेडी होऊन जाईल. कुठे आलं पण आपण? शेतात चाललं. शेतात कशासाठी? कोथिंबीर. दिसते दिसते ताजी ताजी कोथिंबीर, ऑर्गॅनिक. टाकलं बटाटा. तर चिकन ग्रेव्ही आपली ही रेडी झाली होती आणि मस्त सुगंध सुटला होता आणि त्याच्यावर शेतातली आणलेली मस्तपैकी ही कोथिंबीर वरती स्प्रिंकल करत होतो. आणि आपला हा जिरा राईस पण तयारच होता आणि भाकरी पण घरातून बनवून आणली होती, तिथे नव्हती बनवली. आणि राईससुद्धा हा घरातूनच बनवून आणला होता आणि फक्त चिकन आणि तंदुरी हे आम्ही शेडवर बनवलं होतं. तर राईसवर मस्त ग्रेव्ही आणि चिकन आणि बटाटा हा टाकला आणि असा मस्त आरोमा सुटला होता. आहा हा 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 हा. तर या मित्रांनो आपल्या नियोजनमध्ये मस्तपैकी गावची चिकन पार्टी होती, भाकरी, रस्सा आणि राईस, मस्त असा नियोजन होता.